अ, आपण शिवाजी गोरे यांच्याशी संपर्क साधूया. आपण दरम्यान पुन्हा एकदा कोल्हापुरात जाऊयात. संदीप, आपण पूर्वीची जेव्हा पूरसदृश परिस्थिती बघितली होती तेव्हा नदीचं रौद्र रूपही बघितलं होतं. आज मात्र पंचगंगा ठीक आहे, पाणी पातळी वाढली आहे पण काहीशी शांत वाहते. नक्कीच माफ करा. नक्कीच एकतर पंचगंगा नदी ही शांतपणे पण दुथडी भरून वाहते असं म्हणता येईल. मी पुन्हा एकदा ही थेट दृश्य दाखवतोय प्रेक्षकांना मिलिंद, की पाणी पातळीमध्ये किती वाढ झाली आहे. 33 फुटांवर सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी पोहोचलेली आहे. 39 ही इशारा पातळी आहे आणि 43 ही धोक्याची पातळी आहे. त्यामुळे कदाचित आज संध्याकाळपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये NDRFची एखादी टीम जी आहे ती दाखल होऊ शकते. कारण 15 दिवसांपूर्वी ज्यावेळेला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एक बैठक घेतली होती, त्या बैठकीमध्ये असं सांगण्यात आलं होतं की NDRFची टीम कायमस्वरूपी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तैनात केली जाईल. अजून महापुरासारखी परिस्थिती कोल्हापूरमध्ये आलेली नाही, अजून ही आवाक्यामध्ये आहे. पावसाचा जोर मात्र कायम राहिला तर मात्र पूर परिस्थिती उद्भवू शकते असं म्हणता येईल. आणि त्यामुळेच जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या सगळ्याच गावांना मिलिंद सतर्कतेचा इशारा तर दिलेला आहे. रस्त्यांचा जर विचार केला तर तू उभा आहेस आणि त्याच्या बाजूला जो नवीन पूल आहे, मला आठवत आहे की 4 वर्षांपूर्वी 3 वर्षांपूर्वी जेव्हा पूर आला होता तेव्हा याच पुलावरनं आणि म्हणजे पुलापर्यंत आलेलं पाणी, NDRFच्या पथकांची कोल्हापूर शहरातली एंट्री, सांगलीतली एंट्री, हे सगळं तूच त्या ठिकाणून कव्हर केलं होतंस. कोल्हापूरकरांच्या पावसाचं प्रमाण वाढलं आणि पाणी पातळी वाढली की कोल्हापूरकरांच्या त्या आठवणी ताज्या होत असतील. नक्कीच मिलिंद, आठवणी ताज्या होतात, धाकधूक वाढते. मी ते आता तुम्ही म्हटल्याप्रमाणेचं ते जे दृश्य आहे ते दाखवतो. हा शिवाजी पूल आहे आणि हा जुना शिवाजी पूल आहे, हा पलीकडचा नवीन शिवाजी पूल आहे. आणि समोर आपण दाखवायचा प्रयत्न करूयात. समोर हा जो जाहिरातीचा जो फलक दिसतोय तो निम्मा फलक पाण्यामध्ये मिलिंद बुडाला होता ज्यावेळेला 2019 साली पाणी आलं होतं. आणि समोर हे जे बॅरिकेड्स आपल्याला दिसत आहेत त्या बॅरिकेड्सच्या तिथं NDRF असेल, इंडियन आर्मीची टीम असेल ती त्या ठिकाणी दाखल होती. आणि इथून काही अंतरावर जी आंबेवाडी आणि चिखली ही जी 2 गावं आहेत त्या 2 गावांमध्ये सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते राबवण्यात आलं होतं मिलिंद. महापुराच्या वेळेला अक्षरशः त्या दोन्ही गावांमध्ये जवळपास 10 ते 12 फूट इतकं पाणी शिरलं होतं. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं. जनावरांना तिथून रेस्क्यू करण्यात आलं होतं. हजारो नागरिकांचं त्या गावातून स्थलांतर करण्यात आलं होतं. आणि अजूनही ह्या सगळ्या आठवणी ताज्या तर आहेतच. 2 वर्ष झालेली असली तरी पण कोरोनाचं संकट असताना आता मात्र पुन्हा महापुराचं संकट येऊ नये हीच एक अपेक्षा कोल्हापूरकरांची आहे. तशी प्रार्थना कोल्हापूरकरांची आहे. कारण माहिती आहे आपल्याला, शिरोळ असेल, चंदगड मधला काही भाग असेल, कोवाडसारखं गाव, त्या गावांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे पुढच्या 48 तासांमध्ये जर जोर कायम राहिला तर मात्र खरं आहे. म्हणजे जसं तू या पुलाचं सांगितलंस, मला तो पूल आणि त्यावेळेची दृश्य अजूनही आठवतात. पुलाच्या एका कडेला उभं राहून तू अगदी लांबून दाखवलं होतंस की इथे पथक तैनात आहे आणि कुठल्याही क्षणी जर जोर कमी झाला पाण्याचा की ते पथक, NDRFचं पथक शहरात पोहोचेल. आणि तशीच स्थिती जर का मी चुकत नसेल तर सांगलीमध्ये सुद्धा झाली होती. आसिफ आहे आपल्यासोबत सांगलीतून. आसिफ, सांगलीमध्ये सुद्धा 2019 मध्ये अशीच परिस्थिती निर्माण